फक्त कल्याण कोर्टात दरवर्षी 5,000 घटस्फोटाच्या केसेस दाखल होतात, याचा अर्थ तेवढे कुटुंब उद्ध्वस्त होतात, अशी खळबळजनक माहिती ॲडव्होकेट सुधा जोशी यांनी बदलापुरात दिली. प्रेस क्लब ऑफ बदलापूर आणि आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मूकनायक दिनाचे बदलापुरात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महिलांचे कायदे, अधिकार आणि कर्तव्ये या विषयावर त्या बोलत होत्या. त्यापुढे म्हणाले की पूर्वी महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, पण सावित्रीमाई फुले यांनी शोषण सहन करून महिलांसाठी शाळा उघडल्या, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून महिलांना फ्री शिक्षणाचा अधिकार, मुलगी पोटात असल्यापासून कायद्याचे संरक्षण, प्रॉपर्टी घेण्याचा अधिकार, समान वेतन अधिकार, प्राण्यांना सुद्धा संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिला. आपण म्हणतो शहाण्याने कोर्टात जाऊ नये, मात्र शहाण्यानेच कोर्टात जावे आणि आपल्या हक्कासाठी लढावे, असे त्या म्हणाल्या. कायद्याच्या चौकटीत राहून पत्रकाराने देखील काम करावे आणि काही गौप्यता पाळावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. स्वतःच्या आईवडिलांना दैनंदिन खर्चासाठी कोर्टात जावे लागते, यापेक्षा मोठे दुर्दैव नाही, अशी खंत व्यक्त करत मुलींच्या मिसिंग केसमध्ये पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुलींना स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे असेल तर लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये जा, असा खोचक सल्लाही ॲडव्होकेट सुधा जोशी यांनी यावेळी दिला. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हा 1920 साली न्यूजपेपर सुरू केला होता. जरी नाव मूकनायक असेल, बाबासाहेबांमुळे आज आम्ही बोलतो, या स्टेजवर आम्ही बाबासाहेबांमुळे बोलतो. सगळ्यांना बोलता केलेला मूकनायक बाबासाहेबांना मी वंदन करते. आणि मला जो विषय दिलेला आहे, महिलांचा कायदे व अधिकार, मी थोडासा कायद्याच्या आधी जाते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महिलांचं स्थान काय होतं पूर्वी, आणि महिलांसाठी कायदे का बनवायला लागले. कायदे बनवताना एक लॉ कमिशन असतो. कुठल्याही विषयामध्ये जर अत्याचार होत असतील, अन्याय होत असतील, तर कायदे बनवले जातात. परंतु आपण जर आपली संस्कृती बघितली, आपल्या संस्कृतीमध्ये महिलांना यत्र नारेस्तु पूजन्ते रमेन्ते तत्र देवतः, जिथे महिलांचा सत्कार होतो, आदर होतो, त्यांना मान सन्मान मिळतो, तिथे देवतांचं वासस्थान असतं. देवता म्हणजे प्रत्यक्षात देव नाहीये, म्हणजे सज्जन व्यक्तीच्या वासस्थान असतो. म्हणजे जिथे सज्जन व्यक्ती असेल तिथे महिला सुरक्षित असतात. असं हे यत्र नारेस्तु पूजन्ते रमेन्ते तत्र देवतः. परंतु आपल्या देशावर अनेक सांस्कृतिक आक्रमण झालं, वेगवेगळ्या संस्कृती आमच्यावर आक्रमण केलं, त्यामुळे महिला असुरक्षित झाल्या. म्हणून महिलांच्या बाबतीत कायदा बनवायला लागला. आपण जर खूप आधी गेलो, आपल्या महिलांना सगळे शिक्षण मिळायचं, शस्त्रविद्या सुद्धा महिला आपल्या शिकत होत्या. त्यामुळे भारतात महिला किती सुरक्षित आहे, आणि त्यांच्यासाठी कायदा का बनवायला लागला. महिलांसाठी अनेक कायदा. नेहमी आपल्याला कायदा आणि महिला असा विषय आल्यावर आपण नेहमी काय विचार करतो, रेप, मॉलेस्टेशन, इतर महिलांवर होणाऱ्या शारीरिक अत्याचाराबद्दल आपण कायदा विचार करतो. पण त्याच्या व्यतिरिक्तही भरपूर कायदे महिलांसाठी केले गेले. राईट टू एज्युकेशन. पूर्वी महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. आपण सावित्रीबाई फुलेंना आठवण करतो, त्यांनी महिलांसाठी शाळा उघडले, स्वतः भरपूर शोषण सहन केलं, पण महिलांना शिक्षणासाठी प्रवृत्त केला, महिलांचा पहिला शाळा उघडले. परंतु कॉन्स्टिट्यूशनने आम्हाला, बाबासाहेबांनी महिलांना फ्री शिक्षणाचा अधिकार दिला. पंतप्रधानांनी सुद्धा पहिल्या भाषणात एक घोषणा दिली होती, बेटी बचाओ बेटी पढाओ. म्हणजे मुलींसाठी, हे जे प्रत्येक व्यक्ती मुलींसाठी विचार करतात, महिलांसाठी विचार करतात, तरी सुद्धा त्यांच्यासाठी कायदा बनवायला लागतो. राईट टू ओन प्रॉपर्टी. आपल्या देशात महिलांना स्वतःचा प्रॉपर्टी घेण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. सर्वप्रथम आपल्या देशात पहिल्यांदा महिलांना जर प्रॉपर्टीचा अधिकार प्राप्त झाले 1937 साली, नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रॉपर्टी मधला हक्क मिळाला. नंतर 1955 साली जेव्हा हिंदू कोड बिल पास झाला, तेव्हा मुलींना त्याच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळाला. त्यानंतर हळूहळू ते डेव्हलप होऊन त्याच्या एन्सिस्टर प्रॉपर्टीमध्ये तिला हक्क मिळाला. त्यानंतर राईट टू अर्न इक्वल पे. पूर्वीच्या काळात सुद्धा मजुरी करताना सुद्धा महिलांना वेगळे पगार होता आणि पुरुषांना वेगळे पगार होता. पुरुषांना जर 1000 रुपये असेल तर महिला कामगारांना 500 रुपये पगार मिळत होता. परंतु आपल्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे दोघं
पेमेंट मिळावं, महिलांनाही इक्वल पेमेंट मिळावं असा कायदा करण्यात आला. आता सगळ्यात महत्वाचा कायदा म्हणजे आपण कोर्ट कचेरी कायदा असा विचार करताना प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतो. इव्हन आपल्याकडे पण क्लायंट येतात महिला, अहो कोर्टाचा पैसे आम्हाला परवडत नाही मॅडम. परंतु आपल्या सरकारने फ्री लिगल एड महिलांना अगदी तालुका कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत महिलांसाठी, खास महिला व मुलांसाठी फ्री लिगल एड आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टात सुद्धा तुम्ही फ्री मध्ये सरकारी वकील करून तुमचे केस चालवू शकतात. महिलांसाठी हा खूप मोठा कायदा आहे. हे सगळ्यांना जाणीव असायला पाहिजे. कारण आपल्या महिलांना ना त्यांच्या स्वतःच्या हक्कासाठी कोर्टात यायला सुद्धा भीती वाटते. कारण आपण वकिलांचं फी देऊ शकतो की नाही. वकिलांचं फी आता कितीतरी उदाहरण मी देऊ शकते. मॅरेज पिटिशन मध्ये जेव्हा डायव्हर्स पिटिशन, आता काही महिलांचं लग्न झालेलं असतं मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, तामिळनाडू, मग त्यांच्या नवरे तिथे डायव्हर्स पिटिशन दाखल करतात. तरी त्याच्यामध्ये 24 प्रमाणे त्यांना मेंटेनन्स मिळत असते तर त्यांना परवडत नाही तिथे जाणं येणं. त्या सुप्रीम कोर्टात इंटरस्टेट मध्ये जर पिटिशन दाखल केलं असेल, सुप्रीम कोर्टात फ्री लिगल एडनी तो पिटिशन महिला जिथे असते तिथे ट्रान्सफर होतो आणि स्टेट लेवलला असेल तर हायकोर्टामध्ये ट्रान्सफर होतो. हायकोर्टात तुम्ही अर्ज केला, मी या ठिकाणी राहते, मला दुसरी ठिकाणी जाता येत नाही, तर लिगल एडचा वकील अनेक पिटिशन आम्ही असं ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. त्यामुळे फ्री लिगल एडचं ही प्रत्येक महिलांना जाणीव असणं आवश्यक आहे. कारण महिला पैशाच्या पोटी घाबरून कोर्टात जात नाही. आपल्याकडे एक म्हण आहे, शाण्याने कोर्टाचा पायरी चढू नये. पण मी असं म्हणते वकील म्हणून, शाण्यानेच कोर्टात जावं आणि हक्कासाठी लढावं. आम्ही जर हक्कासाठी लढलो नाही तर आता दुसरा एक कायदा आहे महिलांसाठी, सेक्शुअल हॅरेसमेंट ऍट वर्क प्लेस. तुम्ही जिथे काम करता तिथे जर तुमच्यावर अत्याचार होत असतील, सेक्शुअल हॅरेसमेंट होत असतील, त्यासाठी सुद्धा कायदा आहे. त्यासाठी तुम्ही कंप्लेंट करू शकता. जर ह्या हक्कासाठी जर त्यांनी लढले नसते, ह्या जजमेंटमध्ये वर्क प्लेसमध्ये महिलांना होणाऱ्या अत्याचाराला गाईडलाईन्स दिलेली, म्हणजे त्यांच्यासाठी कायदा बनवलाय. वर्क प्लेसमध्ये जे महिलांना त्रास होतो त्यासाठी विशाखाने सुप्रीम कोर्टाचा पायरी चढले. म्हणून मी म्हणते शाळांनी कोर्टाचा पायरी चढावा आणि हक्कासाठी लढावा, तरच पुढच्या पिढीला त्याचा फायदा होतो. आता इक्वेलिटी बिफोर लॉ फॉर वुमन आर्टिकल 14, म्हणजे महिलांना जो अधिकार होता, जरी वरवरून अधिकार दिले तर पहिल्यांदा महिलांना समाजापुढे पुरुषांच्या बरोबरी अधिकार जिथे दिले, आर्टिकल 14 मध्ये महिलांना आपल्याला सगळ्यांना समान अधिकार आहे. म्हणजे एक साधं उदाहरण सांगते. आम्हाला कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या मुलांनी ऐका जाऊ नका, कॉलेजमध्ये मी असताना आम्हाला एक विषय ठेवला होता डिबेट कॉम्पिटिशन मध्ये, महिलांना स्वातंत्र्य द्यायचं का नाही द्यायचं. मी तेव्हा 12वीला होते, ते भाषण करताना मी ऑर्गनायझरला सांगितलं तुम्ही विषय चुकीचा ठेवला. तुम्ही कोण होता आम्हाला स्वातंत्र्य देणारे. बाबासाहेबांनी आम्हाला कॉन्स्टिट्यूशन मध्ये कधीच दिलेलं आहे. कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठल्याही व्यक्तीचा त्यांनी भेदभाव केलेला नाही. प्रत्येक देशाच्या व्यक्तीला, महिला, पुरुष, वृद्ध, बाळ, प्राणी, पक्ष्यांना सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये स्वातंत्र्य देऊन टाकले बाबासाहेबांनी. त्यामुळे हा विषयच तुम्ही चुकीचा ठेवलेला आहे. म्हणजे महिलांना स्वातंत्र्य हा कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आता आर्टिकल 15(3) मध्ये स्पेशल प्रोव्हिजन फॉर वुमन, म्हणजे स्वातंत्र्य जरी दिले पण तरीही ते वेकर सेक्शन मध्ये मोजले जात होते महिलांना, म्हणून त्यांना स्पेशल प्रोव्हिजन केला. आता प्रत्येक राज्यात महिला आयोग आहे, म्हणजे पर्टिक्युलरली महिलांवर होणाऱ्या अत्याचार अन्यायासाठी महिला आयोग स्थापन केलेला आहे. तसंच सेंट्रलमध्ये महिला आयोग आहे. आता प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात, प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये महिला आयोग आहे, महिला कक्ष आहे, जो महिलांवर होणाऱ्या अत्याचारासाठी वेगळे स्पेशल प्रोव्हिजन केले. कायदा जरी असेल पण स्पेशल प्रोव्हिजन महिलांना केलेलं आहे. पण नेहमी मी महिलांना आवाहन करते, जेव्हा मी कुठल्याही व्यासपीठावरून बोलताना, महिलांनी जे कायदा आहे त्यांच्यासाठी सुविधा आहे त्याचा वापर करू नका. म्हणजे जसं मगाशी पहिल्या वक्त्यांनी सांगितलं, फेक न्यूज आणि फॅक्ट, तर कायद्याचा गैरवापर होऊ नये. कायदा हे कशासाठी, हक्कासाठी लढण्यासाठी. तुमच्यावर अन्याय झाले तर कायदा, तुमच्यावर अन्याय न होता तुम्ही जर त्याचा वापर करत असेल तर खूप चुकीचा आहे.
आता आपल्याकडे जर रेपचा, मॉलेस्टेशनचा, इतर महिलांवर होणारे शारीरिक अत्याचार, मानसिक अत्याचार, डोमेस्टिक व्हायलन्स ह्याचा जर आकडा बघितला तर खरोखर तुम्हाला आश्चर्य वाटेल. कल्याण कोर्टासारखा कोर्टात म्हणजे फक्त 4 तालुका कल्याण कोर्टात आहेत, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड आणि कल्याण. अशा ठिकाणी प्रत्येक वर्षी कमीत कमी 5,000 डायव्हर्स पिटिशन दाखल होते. आणि त्याच्या अनुषंगाने आता एक पॅकेज आहे. एखादा महिला एका वकिलांकडे गेली, तिला जेवढे कायदा उपलब्ध आहे म्हणजे डायव्हर्स पिटिशन, डोमेस्टिक व्हायलन्स, 125 खाली मेंटेनन्स, 498 खाली हुंडाबळीचे केस, असं 4-5 केस करूया म्हणजे तो नवरा घाबरेल. त्या वकील एक पॅकेज देतात त्याला. म्हणजे मी वकिलांवर असा आरोप करत नाहीये, पण एक पॅकेज आहे. एखादा महिला आले, वकील साहेब मला असं असं त्रास आहे, म्हणजे जेवढे कायदा उपलब्ध आहे सगळ्या कायद्याखाली आपण दावा दाखल करूया, नेमकं कुठेतरी कॉम्प्रोमाइज नाही येईल. पण आवश्यक आहे का? जर 5,000 डायव्हर्स पिटिशन दाखल होत असतील, 5,000 कुटुंब उद्ध्वस्त होत, हे लक्षात घ्या. म्हणजे हे जे आकडा आहे ना, हे फक्त कल्याण कोर्टाचा मी सांगतो. जेव्हा मी 1996 साली प्रॅक्टिस सुरू केल्या, जेमतेम 100-200 डायव्हर्स पिटिशन दाखल होते. पण आज तो 25 वर्षात आकडा 5,000चा आलाय. म्हणजे आपल्या समाजात किती म्हणजे नवरा बायकोमध्ये म्हणा, कुटुंब व्यवस्था विस्कळीत होत चालते. जरी कायदा असेल, महिलांना संरक्षण द्यावं असं मी म्हणत नाही, पण त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत आहे. आपण प्रेसवाले आहे, आता मगाशी सांगितलं ते फेक न्यूज बद्दल, पण फेक न्यूज देताना किंवा न्यूज देताना एक काळजी बाळगावा प्रेसवाल्यांनी. कारण प्रेस हा आपल्या देशाचा 4था स्तंभ आहे. तुमच्यामुळे तर अवेअरनेस येतो लोकांना, नाहीतर लोकांना कळतच नव्हतं. पेपर, आता अनक्षरतेमुळे पेपर वाचत नव्हते, पण आता अनक्षर पण टीव्ही बघतात. आता अनक्षर पण मोबाईल मधले जे छोटे छोटे न्यूज चॅनल्स आहेत ते बघतात. त्यामुळे न्यूज हा खूप पर्टिक्युलर आणि प्युअर असलं पाहिजे, नाहीतर त्याच्यामुळे खूप नुकसान होतं. आता काही कायद्यामध्ये पण प्रेसवाल्यांना बंदी आहे. आता पोक्सो कायदा आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये विक्टिमचं नाव कुठेही डिस्क्लोज करू नये आणि जिथे घटना घडलेल्या त्या ठिकाणचं नाव डिस्क्लोज करू नये. काही गौप्यता त्या प्रेसवाल्यांनी पण बाळगावं. आम्ही पण न्यूज बघताना कधी कधी खूप वाईट वाटतं. आपल्याकडे आरोपीच्या ओळख परेड होईपर्यंत कोर्टात सुद्धा त्याला बुरखा घालून कोर्टात घेऊन येतात, पण प्रेसवाले त्याचा चेहरा दाखवून सगळे सीसीटीव्ही फुटेज दाखवून त्याचा पोस्टमॉर्टम करून टाकतात. पण याच्या विरुद्ध कुठे कायदा नाहीये. प्रेसवाल्यांनी हे करू नये, कारण आयडेंटिफिकेशन परेड हा कायद्याचा खूप महत्वाचा भाग आहे. जेलमध्ये आयडेंटिफिकेशन परेड होतो, तसंच व्यक्तीचा 6 व्यक्तींना एका लाईनीवर उभं करून त्या विक्टिमला ओळखायला सांगतात. पण तुम्ही प्रेसवाले काय करता, पहिल्या दिवसापासून त्या आरोपीला टीव्हीमध्ये दाखवून त्या आयडेंटिफिकेशन परेडचं महत्व घालून टाकतात. त्यामुळे तो खरोखर आयडेंटिफिकेशन होतो, खरा आरोपी ओळखले जाते. कधी कधी खोटेही आरोपी असू शकतात. कितीतरी गोष्टीमध्ये म्हणजे गौप्यता हा प्रेसवाल्यांनी खरोखर बाळगला पाहिजे. मी विनंती करते प्रेसवाल्यांनी, कायद्याच्या चौकटीत राहून प्रेसनी काम करावं, नाहीतर त्या कायद्याचा काहीच उपयोग होणार नाही. आता काय एखादा 498चा गुन्हा दाखल झाला, प्रेस नोट म्हणून एखाद्या महिलावर झालेल्या अत्याचाराला पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जर थोडक्यात जर ते कॉम्प्रोमाइज होणार असतील मॅटर, परत ते एकमेकांना जुळवून घेणार असेल, पेपरमध्ये आल्यामुळे तो नवरा इतका बिघडतो, तो फार माझ्यावर गुन्हा दाखल करून पेपरात माझी न्यूज छापली, आता काय मी बायकोला घरात घेणार नाही. म्हणजे या गोष्टी किती भयानक आहेत, आपण विचार सुद्धा करू शकत नाही. आता रेपवर बोलताना ना, पण एक पिक्चर मला आठवतो, प्रत्येक चौकात तिचा रेप होतो, प्रत्येक गल्लीमध्ये तिचा रेप होतो, पुढे न्यूज होतो. आणि आपण काय म्हणतो, एखाद्या मुलीचा XYZ याच्यावर रेप झाला. माझी मुलगी सायकोलॉजीचा MA झालेला आहे. तिने एक दिवस मला सांगितलं, आई तुम्ही कोर्टात हा शब्द वापरताय ना, हा खूप चुकीचा शब्द वापरताय. ह्या मुलीवर रेप झालेला नाही, त्या आरोपीने हिच्यावर रेप केलं. तुम्ही सारखं आरोपीचं नाव घ्या, या नराधमाने हिच्यावर रेप केलं, त्या विक्टिमचं नाव घेऊ नका. म्हणजे किती छोटीशी गोष्ट आहे. माझ्यापेक्षा 25 वर्ष लहान मुलीने मला हे सांगितलं. मी 25 वर्ष वकिली केल्यानंतर माझं हे लक्षात आलं, पण आपण किती म्हणजे
पारंपरिक असा जो महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला कुठेतरी चुकतोय आपण बोलताना. म्हणजे इव्हन न्यूज मध्ये पण शी वॉज रेप्ड बाय सम पर्सन, तिच्यावर बलात्कार झालेला नाहीये, ती त्याला कारणीभूत नाहीये, तिच्यावर कोण रेप केलेला त्याचं नाव वारंवार बोललं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या सगळ्या न्यूज दाखवताना कायद्याच्या चौकटीत राहून दाखवा असं मी म्हटलं, पण दाखवताना आपण काय करतो त्याचं वैभवीकरण करतो. म्हणजे कुठे रेप झाला, कसं झालं, कोणावर झाला, काय कारणीभूत झालं, पण त्या आरोपीचं पुढे काय झालं, त्याच्या शिक्षा किती लागेल, त्याचा केस कोण चालवतो ह्याच्यावर जोर दे. म्हणजे त्याचं भीती समाजाला राहील. फक्त रेप बद्दल न्यूज बघतो. आता एक काही दिवसापूर्वी आपण दिल्लीमध्ये एका मुलीला तुकडे तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवला होता. ते न्यूज जवळपास वर्षभर चालला होता. पण त्या आरोपीचं पुढे काय झालं, त्याला शिक्षा झाली का, हे कुठलीही न्यूज दाखवत नाही. अगदी दाखवलं तरी एखाद दिवशी एक खालचा जो लाईन असतो, प्रज्ञा वाळकरच्या केसमध्ये आरोपीला जन्मठेप, पण त्याला केस कसं चालवलंय, साक्षी पुरावा कसे आणले आणि त्याला शिक्षा कशी झाली, हे न्यूज जास्तीत जास्त दाखवायला पाहिजे. आपण काय करतो, शिक्षा होण्यापूर्वीच सगळे दाखवतो आणि तिला कसं तुकडे केला, कसं इथून घेऊन, म्हणजे दुसरा एक प्रवृत्त होतो, तिला दिल्लीला जाऊन मर्डर केलं तर कमी शिक्षा होतो, हे प्रवृत्त होतो माणूस गुन्हा करण्याचा. अनेक प्रकारचा आपण गुन्हे बघितलेले. आता हे सोशल मीडियावरचा डिजिटल अरेस्ट आणि ओटीपी घेऊन पैसे वगैरे, पण ते पैसे परत मिळवण्यासाठी कायदा झालेला आहे. म्हणजे जो डिजिटली इकॉनॉमिक ऑफेन्स आहे तो परत मिळवण्यासाठी एक वेगळे कायदा झालेला आहे आणि लगेच ते पैसे परत पण मिळतात. ते कुठेही दाखवत नाही, पण शेवटी सरकारला मोबाईलमध्ये ते कॉलर ट्यून ठेवायला लागला. बाबा असं असं तुम्हाला जर कोणी फसवत, म्हणजे जवळपास 2-3 सेकंद आपल्याला ते ऐकावं लागते फोन लावल्यावर. त्यामुळे असे जे कायदे आहेत, असे महिलांच्या बाबतीत पण अनेक कायदे आहेत, पण तरी त्या कायद्याच्या अंमलबजावणी, आता आम्ही मेंटेनन्सचा केस चालवतो, महिलांना ऑर्डर मिळवून देतो, पण नंतर पैसे वसूल करण्याच्या वेळेला नवरा पळून जातो आणि नवरा काहीच काम करत नाही. जेव्हा बायको कोर्टात केस करते, नवरा निरुद्योगी होतो, काहीच काम धंदा करत नाही, लगेच वकील सल्ला देतो तू असं बोलून टाक, नोकरी सोडून टाक. पण वसुलीचं काय, आपण जर कायदा केला आणि तिला मेंटेनन्सचा हक्क पण मिळवून दिला, 125 खाली सुरुवातीला आपला सीआरपीसी मध्ये अधिकार होता, नंतर हिंदू कोड बिल आल्यानंतर अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट म्हणून एक ऍक्ट आहे, त्याच्यामध्ये सेक्शन 18-19 प्रमाणे तिला मेंटेनन्सचा अधिकार आहे. डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये तिला मेंटेनन्सचा अधिकार आहे. डायव्हर्स पिटिशन मध्ये सेक्शन 24 खाली तिला मेंटेनन्सचा अधिकार आहे. असं 4 कायदे आपल्या महिलांना मेंटेनन्सचा अधिकार दिलेला, परंतु त्याचा वसुली होत नाही. मग ह्या कायदा करून फायदा काय, जर तुम्ही एकच कायदा करा त्याच्यामध्ये स्ट्रिक्टली त्याचा वसुली झाला पाहिजे. पण 125चा कायदा करताना स्पष्ट म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाने, तुम्ही हमाली करा, भीक मागा, चोऱ्या करा, पण बायको मुलांना सांभाळ, आई वडिलांना सांभाळ. अनेक वेळा हा केसेस सुप्रीम कोर्टात गेले तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी सुद्धा उद्गार व्यक्त केलेला आहे. कारण 125 मध्ये वृद्ध आई वडिलांना सांभाळण्याचा अधिकार पण मुलावर आहे, तेही मेंटेनन्स मागू शकतात. ज्या वेळेला असे केसेस सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टाच्या वकिलाने म्हणाला आई वडिलांना भीक मागायला लावू नका. आई वडील मेंटेनन्स साठी कोर्टात येतात, ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे. म्हणजे आपण म्हणतो मातृदेवो भव पितृदेवो भव, असे आमच्या आई वडील त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी जर कोर्टात यावं लागतं. आता आपल्याकडे एक सिनियर सिटीजन ऍक्ट, त्याच्यावर बोलताना मला दुःख वाटलं, कारण सगळ्या सिनियर सिटीजन त्या कायद्याचा लेक्चर ऐकायला आले होते, त्यांचा अधिकार आहे. पण सिनियर सिटीजन ऍक्ट मध्ये कोणाविरुद्ध तो कायदा आहे. तुम्हाला जर फसवणारे मुलं असतील, तुमच्या प्रॉपर्टी घेऊन तुम्हाला बाहेर काढत असतील, तुमच्या प्रॉपर्टी घेऊन तुम्हाला महिन्याला देत नसतील, अशासाठी तो कायदा आहे. मग त्यासोबत त्यांच्या मुलं पण यायला पाहिजे होते. आमच्या आई वडिलांचा जो अधिकार आहे ते आमच्या विरुद्ध आहे, तर आमच्या विरुद्ध काय कायदा आहे. म्हणजे एवढं बिनधास्त आहे, आमच्या आई वडिलांना आम्ही काही करू, तुम्ही कोण विचारणार. आई वडील पण आपल्या मुलांचा समाजात
बदनामी होऊ नये. वृद्ध आई वडील सुद्धा आपल्या मुलांच्या कुठेतरी समाजात बदनामी होऊ नये यासाठी ते वृद्धाश्रमात जातात पण कोर्टात जातात. त्यांच्या मुलांच्या विरुद्ध आता एक मला नाव आठवत नाहीये, शूटिंग शर्टिंगचा तो ऍड येतो. त्या मालकाने संपूर्ण प्रॉपर्टी मुलाचं नावावर केल्यावर त्यांनी बापालाच घराबाहेर काढलं. शिंगाने त्यांनाही सुप्रीम कोर्टात जावं लागलं त्यांच्यावर प्रॉपर्टी परत मिळवण्यासाठी. तसं जो कायद्याचा बद्दल मला बोलायचं आहे, कायद्याचा अंमलबजावणी योग्य ते व्हायला पाहिजे. त्यासाठी कायद्याचा 2 भाग आहे, एक सिव्हिल आहे, एक क्रिमिनल आहे. सिव्हिलचा जो कायदा आहे तो कोर्ट अंमलबजावणी करतो. क्रिमिनलचा जो आहे त्याच्यात पोलिसांचा खूप मोठा वाटा असतो अंमलबजावणी करण्यासाठी. आता आपण काही गुन्हे झाले की तुरंत पोलीस स्टेशनला जातो. आता मुलींच्या बाबतीत जर सांगायचं झालं, मुलीचा आजचा आकडा महाराष्ट्रात एक शहाजी जगताप म्हणून रिट पिटिशन दाखल केलेलं आहे. त्याची मुलगी एका अन्य धर्मीय मुलाबरोबर पळून गेली आणि लग्न केलं. त्यांनी अनेक प्रयत्न केला पण ती मुलगी काय परत आली नाही. म्हणून त्यांनी हायकोर्टात एक रिट पिटिशन दाखल केलेलं आहे. मिसिंग मुलींच्या बाबतीत पोलीस आतापर्यंत काय केलं, आकडा जर ऐकला ना, 2019 ते 2023 जो रिट पिटिशन दाखल झालाय, 1 लाख मुली फक्त महाराष्ट्रातून मिसिंग आहेत. त्या मुलींच्या बाबतीत काय झाला हा होम मिनिस्टरी सुद्धा डिटेल्स देत नाहीये. आता नेहमी आपण पोलीस स्टेशनला जातो ना, मी पण जाते, एखादा मुलगी मिसिंग आहे. आता आई वडील आमच्याकडे येतात, आमची मुलगी पळून गेली, त्यांना माहिती असते पळून गेली, पण आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर असं मुलगी आहे. ते पहिला विचारतात वय किती आहे, 18चा वर. अहो ती लग्न करून पळून गेली असेल. अरे पळून गेली असेल पण कोणाबरोबर गेली आहे, कुठे गेली आहे, ती सुरक्षित आहे का, जिवंत आहे का. एखादा ह्युमन ट्रॅफिकिंग आहे, मुलींना विकण्याचे पण प्रकार आहे भरपूर. कुठेतरी विकली गेली असेल मुलगी, जसं श्रद्धा वाळकरचे तुकडे झाले फ्रीजमध्ये, तसं मुलींचं होऊ नये म्हणून जेव्हा दिल्लीमध्ये एका नराधमाने लहान लहान मुलांना मारून त्यांच्या काळीच खायचा, हा प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने एक गाईडलाईन्स दिलेला आहे. मिसिंग कंप्लेंट हा नुसता एनसी म्हणून नोंद न करता त्याचा FIR म्हणून दाखल करा आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू करा. आता तर डिजिटल मध्ये एवढा आपल्याला उपलब्ध आहे, तुम्ही मोबाईलचा लोकेशन शोधू शकता कुठे गेलेले असेल, शेवटचं लोकेशन कुठे आहे, पण पोलीस काही करायला मागत नाही. म्हणजे पळून गेली आहे, लग्न केली आहे, मेजर आहे, अरे हा काय उत्तर झालंय का. प्रत्येक नागरिकांचा सुरक्षा हा पोलिसांचा आहे. जरी पळून गेली असेल, कोणाबरोबर पळून गेली आहे, ती सुरक्षित आहे का, त्यांनी तिला व्यवस्थित ठेवलंय का, कुठल्या कुटुंबात गेलेले आहे, म्हणजे हे पोलिसांचं काम आहे. तर सामान्य नागरिकांना ही जाणीव असायला पाहिजे. आपली जर मुलगी पळून गेली तर आपल्या कोणी सामाजिक कार्यकर्ते तिथे जातात. मी नेहमी सांगते व्यासपीठावरून, तुम्ही जोपर्यंत तो FIR होत नाही, त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू होत नाही, ती मुलगी परत येत नाही सुरक्षित. ती आल्यानंतर सांगू द्या ना, मी याच्याशी लग्न केलं, मी सुरक्षित, मग आई वडील पण सुरक्षित, त्यांचंही मनाला समाधान. पण हे सगळे करायला पोलिसांना भाग पाडावं लागते, करू इच्छित नाही. पोलीस मिसिंग मध्ये अजिबात लक्ष घालत नाही आणि मुलींचाच मिसिंग मध्ये तर फारच दुर्लक्ष करतात. त्यामुळे हे गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. मिसिंग मध्ये सुप्रीम कोर्टाचा गाईडलाईन्स आहे, तुम्ही मिसिंग हा कंप्लेंट FIR म्हणून घ्या, इन्व्हेस्टिगेशन सुरू करा. आता ह्युमन ट्रॅफिकिंग त्याच्यासाठी पण कायदा आहे. महिलांचा विक्री, महिलांकडून जबरदस्ती प्रॉस्टिट्यूशनचा व्यवसाय करून घेणं हा गुन्हा आहे. पण मी ह्यामध्ये पण वकील म्हणून काम केलेलं आहे. जेव्हा पूर्वी ह्युमन ट्रॅफिकिंगचा जो कायदा होता त्याच्यामध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर पण गुन्हा दाखल होत होता पीठामध्ये, परंतु त्याच्यामध्ये सुधार करून त्यांना विक्टिम केले. त्या जबरदस्ती त्यांच्याकडून जर व्यवसाय करून घेत असतील पैशासाठी, ते आर विक्टिम, म्हणजे त्यांना सुरक्षिततेसाठी त्या महिला जो पुनर्विकास किंवा पुनर्वसनाचा जो ग्रह आहे तिथे पाठवले जाते. आरोपींवर गुन्हा दाखल होतो. इमोरल ट्रॅफिकिंगला पण अनेक वेळा ज्या महिला जे असतात जबरदस्ती त्यांच्याकडनं व्यवसाय करून घेतले जाते. मी अनेक वेळा हे अनुभवलेलं आहे. एखादा हॉटेलवर रेड झाला, त्याच्यामध्ये आरोपी अटक होता आणि महिलांना सुधारगृहात पाठवतो.
त्या आरोपींना सोडवायला कोणी येत नाही, पण त्या महिलांना सोडवायला जर बरेचसे लोक येतात. आणि फेक, कारण त्याच्यामध्ये कायदा आहे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचाच ताब्यात त्यांना द्यावा, तरी ती मेजर जरी असेल, कारण तिच्या पुन्हा पुन्हा त्या व्यवसायासाठी ढकलले जातील म्हणून त्यांचं कोणी आई वडील भाऊ बहीण असं ब्लड रिलेटिव्ह असतील त्यांच्याकडेच त्यांच्या ताबा द्यावा असा कायदा आहे. पण हे फेक भाऊ तयार होतो, फेक नवरा तयार होतो, कारण परत व्यवसायाला ते बाई त्यांना हवे. त्यामुळे महिलांवर हे जे अत्याचार आहे ना, कितीही कायदा केला जोपर्यंत समाजामध्ये अवेअरनेस येत नाही, समाजामध्ये सुधार होत नाही, आई वडिलांमध्ये, मुलींमध्ये. आता मुलींना, आता इथे बरेचशा मुली आहे म्हणून मला हा विषय बोलावा असं वाटते. आपल्या मुलींना, मगाशी मग मी बोलले तुम्हाला, आपल्या आदर्श कोण असावा, आपल्या आदर्श झांशी राणी असावा, आपल्या आदर्श किरण बेडी असावा, कुठला तरी बॉलिवूडचा हिरोईनचा फोटो आपल्या बेडरूम मध्ये नसावा कधी. कारण आपल्या मुली, बरेचशा मुली, म्हणजे तुम्हाला मी म्हणत नाही, पाश्चात्य संस्कृतीच्या अट्रॅक्शन मध्ये आहे. आपल्या समाजात लागलेला एक कीड म्हणजे मुलींसाठी मी सांगते, लिव्ह इन रिलेशनशिप. त्याला कुठल्याही कायद्याच्या मान्यता नाही लिव्ह इन रिलेशनशिपला, तरी सुद्धा आमच्या मुलींना त्याचं अट्रॅक्शन खूप आहे. त्यामुळे तुमच्या हा आपल्या संस्कृती अजून ह्या लिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारलेला नाहीये, त्याला कायद्याच्या सुरक्षता नाहीये. त्यामुळे अशा मुली जेव्हा घर सोडून जातात एखादा अनोळखी व्यक्तीच्या लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये, त्यावेळेला आई वडील हे स्वीकारत नाही आणि आई वडील स्पष्ट म्हणतात आपल्यासाठी आपली मुलगी मिळेल. पण मुलींना काही दिवस तो मजा वाटते, कुठल्याच काय बंधन नसताना आपण एखाद्या पुरुषाबरोबर राहतो. पण हा किती धोकादायक आहे. तुम्हाला जर त्या व्यक्तीने काय केलं, तुम्हाला कायद्याने कुठलाही प्रोटेक्शन नाहीये आणि तुमच्या आई वडील तुम्हाला स्वीकारत नसल्यामुळे तो कसंही तुमच्या बरोबर वागू शकतो, त्यामध्ये तुमचा मृत्यूही होऊ शकतो. जर तुमचा पटला नाही तो मारून टाकेल किंवा सोडून टाकेल. तेव्हा तुम्ही परत आई वडिलांकडे यायचा तुम्हाला मार्ग नसतो, मग तो वाममार्ग आपल्याला स्वीकारावा लागते. मुलींना जर स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घ्यायचं असेल तर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जा. हा एकदम अतिशय घाणेरडा प्रकार आहे आपल्या समाजामध्ये. आपल्या समाजामध्ये लिव्ह इन रिलेशन हा इंग्लिश वर्ड तुम्हाला खूप गोड वाटतो ना, त्याला आपल्या भाषात अनैतिक संबंध म्हणतो आपण. अनैतिक संबंध, त्याला कुठल्या नजरेने आपल्याकडे बघितले जाते लोक, याचा विचार करा. कारण तुम्ही नवीन पिढी आहात, तुम्ही समाज घडवणारे आहेत आणि मुली म्हणून आपल्या देशात वेळ जातोय ना, वेळ जात असेल तर मी सांगते. तर मुली, खास करून मी मुलींना सांगते, हा जे पाश्चात्य संस्कृती आपल्याकडे हळूहळू आपल्या संस्कृती नष्ट करण्यासाठी, कारण आपला समाज हा कुटुंब व्यवस्थेवर टिकलेला आहे. कुटुंबात प्रमुख जरी असेल तो कुटुंब कोण टिकवतो? स्त्री. आपला हिंदू विवाह कायदा जरी वाचलं ना आपण, जगात सगळ्या कायद्यामध्ये डिवोर्स आहे, पण आपला कायदा जो आहे हिंदू विवाह कायदा, म्हणजे विवाह टिकवण्यासाठी तो कायदा. आपल्या हिंदू विवाह कायद्यामध्ये घटस्फोटाचा दाम्पत्य अधिकाराचा पुनर्स्थापन असा एक कलम, म्हणजे कायद्याने सुद्धा हे प्रयत्न केलेले कुटुंब टिकावं, म्हणजे मुलीला परत नांदायला जावं म्हणून रेस्टिट्यूशन ऑफ कन्जुगल राईट्स हा सेक्शन 9 मध्ये प्रथम त्याला प्राधान्य दिलेलं आहे. नंतर तुम्ही डिवोर्सला, म्हणजे डिवोर्स हा पर्याय नाहीये समाजामध्ये. समाज जर टिकवायचा असेल, आपल्या संस्कृती टिकवायचा असेल, संस्कार टिकवायचा असेल, कायद्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी हा विचार केलेला. तेव्हा हिंदू कोड बिल आणताना आपल्या सक्सेशन ऍक्ट मध्ये महिलांना समान अधिकार दिले, अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट मध्ये. कारण अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट का आणावा लागला तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे. झांसी राणीला राज्य गमवायला लागलं मूल दत्तक घेतलं म्हणून. पण आपल्या संस्कारामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये, पुराणामध्ये हा दत्तक म्हणजे कुटुंब पुढे जावं, आपल्या संस्कृती जी आहे ते पुढे जावं, म्हणजे एखादा मूल, आपल्याला मूल नाहीये असा माणूस होऊ नये म्हणून दत्तक कायदा आणला. म्हणजे एखाद्या व्यक्तीला, आणि जे गरजू व्यक्ती आहे त्याला दत्तक घेतलं तर त्याचेही भविष्य होईल आणि यांनाही आधार मिळेल. असे जे कायदा आहे आपल्या देशामध्ये, संपूर्ण भारतात जेवढे कायदे आहेत अतिशय सुंदर आहे. आता आपण महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर गर्भपात करणे सुद्धा, मुलगी आहे म्हणून गर्भपात करणं हा एक खूप अतिशय सुंदर कायदा आहे. कारण आपण मुली
जन्म झाल्यानंतर अधिकार दिलेला आहे, पण आपल्या देशात मुली पोटात असताना सुद्धा अधिकार दिलेला आहे. म्हणजे फक्त निवड मुलगी आहे म्हणून तिचा गर्भपात करणं हा गुन्हा आहे. हे कायदा किती सुंदर आहे, म्हणजे तुम्ही विचार करा. आपल्याला कायदा वाचताना तो टेक्निकली कायद्याचा टायटल असा वाटतो, पण त्याच्या मागचा उद्देश मुलींना वाचवण्यासाठी, म्हणजे सेक्स डिस्क्रिमिनेशन हा अपराध आहे. कुठल्याही लॅबमध्ये सेक्स डिस्क्रिमिनेशन करू नये, कारण अनेक ठिकाणी मुली आहे म्हटल्यावर गर्भपात करतात. त्यामुळे मुलींच्या पोटात असल्यापासून आपल्याला कायद्याने संरक्षण दिलेलं आहे. प्रत्येक मुली गर्भापासूनच ती वाढावं, तिच्या उन्नती व्हावं. ती बाहेर आल्यानंतर पण अनेक योजना त्याच्यासाठी सरकारने आणलेल्या आहे, अनेक कायदा तिच्या सुरक्षतेसाठी आहे. आता 2012 साली दिल्लीला एक निर्भया घटना झाली, संपूर्ण देश हादरून गेला. असं जो मृत्यू झाला होता त्या मुलीवर अत्याचार होऊन, त्यावेळेला कायदा बदलावा लागला. आयपीसी मध्ये निर्भया अमेंडमेंट म्हणून एक अमेंडमेंट केले गेले. त्यावेळेला मुलींच्या रेप बद्दल आणि मॉलेस्टेशन बद्दल अनेक कायदे त्याच्यामध्ये बदल केला. त्याच्यामध्ये एक आणखीन कायदा आलेला आहे, विक्टिम कॉम्पेन्सेशन. निर्भया फंड म्हणून एक फंड क्रिएट केला. एखाद्या मुलीवर बलात्कार झाला, तिला सरकारकडून 3 लाख रुपये मिळते एक केस चालवण्यासाठी आणि तिच्या पुनर्वसनासाठी. हे पोलिसांनीच करायचं आहे. कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये एक दाखल झाल्या, त्या पोलिसांनी एफआयआर सोबत तो फॉर्म भरून त्या कमिटीकडे पाठवला. त्या कमिटीकडून त्या मुलीला निर्भया फंड कडून प्रत्येक स्टेटला सेंट्रल कडून ते फंड आहे, निर्भया फंड. त्या फंड मधनं तिला पुनर्वसनासाठी 3 लाखाचा उपलब्धी आहे. पण हेही बोलायला मला दुःख वाटतंय, त्या निर्भया फंडचा सुद्धा गैरवापर झाला. फेक रेप केस दाखल करून 3 लाख रुपये मिळवले. मग त्याच्यावर कमिटी नेमण्यात आली. मग आता ते स्क्रुटिनी करून त्याच्या पैसे दिले जातात. असं प्रत्येक कायदा अतिशय सुंदर आहे. त्याचा अंमलबजावणी योग्य रीतीने व्हायला पाहिजे. त्याचा जाणीव प्रत्येक नागरिकांना असायला पाहिजे. म्हणजे असं नाहीये वकिलांना फक्त कायदा माहिती असायला पाहिजे, कारण वकिलांकडे गेले की पर्टिक्युलर केससाठी ते काम करते, पण सगळ्या कायदा तुम्हाला हे का माहिती असावं. आता छोट्या छोट्या गोष्टीसाठी नेहमी तुम्ही कोर्टातच जावं असं नाहीये. म्हणजे तुमचा महिला आयोगामध्ये तुमचा प्रश्न मिटू शकते, पोलीस स्टेशन मध्ये पण प्रश्न मिटू शकते. प्रत्येक पोलिसांना सुद्धा इन्स्ट्रक्शन आहे. 498 दाखल करण्यापूर्वी त्यांना काउन्सिलिंग करा, होत असते. घाई करू नका 498 दाखल करताना. त्याच्यासाठी महिला तक्रार निवारण कक्ष स्थापन केले गेले. तिथे तुमच्या तडजोडीचा प्रयत्न केला जातो. तडजोड नाही झाला, शेवटी पर्याय नाही, तेव्हा तुम्ही कोर्टाच्या पायरीचा. तर महिलांसाठी असलेल्या कायद्याबद्दल मला जेवढी माहिती होती मी सांगितले, तसेच इतर कायदेही सांगितले. सगळे आम्ही शांतपणे ऐकले. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.